नेहमी ज्याची फलंदाजी बहरामध्ये असते तो हेमंत वाघ नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर डॉक्टर आशिष शिंदे डॉक्टरेट ही पदवी मात्र ज्यांनी प्राप्त केली आहे स्वबळावर त्यांना आपण नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. पहिला बॉल हेमंत वाघच्या विपक्षात गॅपमध्ये गेलेत बॉलला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत बॉलला स्टॉप करतायत. एक सिंगल या बॉलवर मिळाली नाहीये. संघाचं खातं मात्र अजून ओपन झालं नाहीये. दीपेन या मॅन ऑफ द मॅच त्यांनी 24 धावा केल्यात. यावेळेला प्रचंड वेगाने हाताळला आहे बॉल मात्र डॉट स्वरूपात विकेटच्या मागे निर्धाव. सूरज पाटील व्हॉइस ऑफ वाडा पालघर महाराष्ट्र. सूरज पाटील सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच वितरित केली जाईल. गॉगल लावा. सुयश पण जॉईन व्हायचंय. सुयश त्यांना जॉईन व्हायचंय तुम्ही. सुयश खास फॅन आहे सूरज पाटील यांचे. आयोजक आहेत या स्पर्धेचे सूरज पाटील स्वतः. या वेळेला फटका फसलाय बरीच उंची गाठली आहे विकेटचं पतन परतावं लागेल माघारी. हेमंत वाघ परतीच्या प्रवासाला विकेट खेळाडू बाद. धाकटी डहाणू टीम प्लेयर मयूर मर्दे आहेत का? मयूर मर्दे या आपल्याकरिता जे कॅश प्राइज आलंय ते घ्यायला आपण यायचंय. मयूर मर्दे पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरनं. वरती विकेटने नवीन फलंदाज राज आलाय मैदानाच्या आत. या वेळेला राजपासून लांब प्रचंड वेगवान गोलंदाजी अथर्वच्या माध्यमातून बघायला मिळते. चेंडू झाले त्या ठिकाणी 4 धाव मात्र अजून मिळाली नाहीये. पुढचा बॉल या वेळेला मात्र फटका चांगला आहे फलंदाजाच्या बॅटमधनं. डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड बॉल सीमारेषा पार. षटकार 6. नितीनजी पष्टे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. पुढचा बॉल राजच्या विपक्ष. याही वेळेला गॅपमध्ये ट्रॅव्हल करायचं होतं. बॉल बॅटवर प्रॉपरली आला नाही. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये डेफिनेटली निघतील आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 कंप्लीट. षटक क्रमांक संपले. पहिलं धावा सोडल्या गेल्या 8. नितीनजी पष्टे आणि माननीय पंडितजी पष्टे यांचं आगमन झालेलं आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि क्रिकेट प्रेमी आपलं शिवकृपा वैतरणेश्वर ट्रॉफी आहे मनपूर्वक ऑर्गनायझर कमिटीकडनं सागर बिल्डर नितेश पाटील जगदीश पाटील यांच्याकडनं आपलं हार्दिक अधिक स्वागत. आणि यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी सौरभ पाटील मॅन फ्रॉम खानिवली सिटी यांनी व्यासपीठावर यायचंय. जगदीश पाटील यांची हृदयस्पर्शी कळकळीची विनंती. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरनं जय सज्ज होतोय आपल्या बॉलिंग करण्याकरिता. स्ट्रायकिंग एंडला डॉक्टर आशिष सर आहेत. या वेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायला गेले. बॅट आणि बॉलवर तेवढ्या चांगल्या पद्धतीचं कनेक्शन नव्हतं. एक सिंगल या बॉलवर मिळाली आहे. बॉल लेग स्लिपला गेला. एक सिंगल वेगानं झपाट्यानं कंप्लीट. धावसंख्या 9. एक चेंडू संपलाय. 9 धावा जोडल्या गेल्या. स्कोरिंगसाठी आमच्या सोबत या ठिकाणी संकेत दळवी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. संकेत दळवी रोहित यांचे खूप जवळचे मित्र आहेत. या वेळेला फिंगर रोल केले त्या बॉलवर. मयूर मर्दे आपल्याकरिता जे कॅश प्राइज आलंय ते आपण घेऊन जायचंय.
धावसंख्या 2 चेंडू अखेरीस बघायला मिळते 9 या अंकावर स्थापित. 9 रन्स ऑन बोर्ड. यावेळेला बॅट आणि बॉल पुन्हा एकदा एज लागतीये, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं धाकटी डहाणूचा एखादा प्रतिनिधी आला तरी चालेल. वेदांत 11 धाकटी डहाणू. यतीन पाटील या ठिकाणी आहेत. त्यांचा संघ इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल. या वेळेला पुढे आले, मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायला गेलेत. मागे आहेत खेळाडू जे जज करतायत आणि कॅच कंप्लीट करतायत. विकेटचं पतन, खेळाडू बाद. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मिस्टर सिद्धेश मोरे. या मैदानावर ज्या खेळाडूच्या नावी 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे, त्याला आपण यावेळी पाहतोय फलंदाजी करण्याकरिता. सिद्धेश मोरे आलेत. वरती विकेटनं जय. या वेळेला उडवलंय खरं सिद्धेशनं बॉलला. बरीच उंची गाठली आहे आणि त्या ठिकाणी पहिला आपण तर चांगल्या पद्धतीने जज केलेलं, परंतु वेगानं त्या ठिकाणी यतीन होते. यतीनकडनं थोडीशी फंबल झाली आहे. योगी पाटील डोक्याला हात लावतायत. हे नक्की घडलंय तरी काय? नितीन भोसले होते त्या ठिकाणी, परंतु वा, दर्जेदार पद्धतीने त्यांनी जज केलेलं. आता त्यांना असं वाटतंय नसतं बॉल फेकला तरी परवडला असता. रिले कॅच मैदानात कंप्लीट करायचा प्रयत्न होता. अशा पद्धतीच्या कॅचेस आपण मॅक्सवेलला खूप वेळा घेताना पाहिल्यात, त्याच्यासोबत असताना. परंतु या वेळेला राजनं सरळ उडवून फेकून दिला या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम. बॉल सीमारेषा पार. धावसंख्या 17-17. शिवकृपा आणि दुसऱ्या बाजूने आपण अकलोली गावदेवी क्रिकेट क्लब अकलोली या संघाला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरनं नितीन भोसले. या वेळेला मात्र सिद्धेश मोरेच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. मागे फिल्डर येत आहेत, बॉलला हातामध्ये कलेक्ट करतील. राजला स्ट्राईकला आणलं जातंय. राज प्रतिभा संपन्न खेळाडू आहे. सकाळी सुद्धा फसलेली मॅच ज्या राजनं फिरवली आहे तो मात्र स्ट्रायकिंग एंडला. आताही त्याने 2 षटकार वैयक्तिक ठोकले. 6 चेंडूत 15 या धावसंख्येवर खेळ करतोय. तब्बल 250च्या स्ट्राईक रेटनं सज्ज होईल. राऊंडी विकेटनं गोलंदाज. यावेळेला बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न होता. पंच विजय बटाला सर. दोन्ही हात समांतर. धाव अवांतर. धावसंख्या 1 वाढून 19. जशा पद्धतीने यावेळी विचार केला तर शरीरापासून लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतायत नितीन भोसले, परंतु अतिरिक्त प्रमाणामध्ये. थोडासा आपण पाहिला तर जास्त बाहेर, ज्या कारणाने हा वाईट बॉल दिलाय. पुढचा बॉल राऊंडी विकेटनं. यावेळेला पायावर आदळण्याचा प्रयत्न होता. मागे फिल्डर आहे. स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये बॉलला स्टॉप करतायत. योगी पाटील आहे तिकडे. इतरत्र आपण विकेट किपर असल्यावर अशा धावा चोरण्याचा मानस बाळगतो, परंतु योगी पाटील होते. सुरज सर माहिती पोहोचवत आहेत की जवळपास गेली 20 ते 22 वर्ष जो खेळाडू 22 वर्ष झाली जो खेळाडू या टेनिस क्रिकेटमध्ये रुजलेला आहे तो एस्टॅनच्या मागे उभा होता. हातामध्ये ग्लोव्ज आहेत
आणि अगदी अप्रतिमरित्या बॉलला कलेक्ट केला आणि भिवंडीचं चॅलेंजर जे मैदान आहे ते अनेक वेळा ज्या खेळाडूंना गाजवलेलं आहे त्याला आपण यष्ट्यांच्या मागे पाहतोय. गणेश इलेव्हन कुकसे या संघामधनं आपण ज्याला खेळताना पाहिलेलं आहे. भूषण नवीन फलंदाज आले राऊंडी विकेटनं त्याच्या विपक्षात. यावेळेला सुंदर चेंडू गतीमध्ये परिवर्तन धाव मात्र घ्यायला नाकारली आहे. राऊंडी विकेटनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला मात्र भूषणने उडवून देण्याचा प्रयत्न केलेला. मागे फिल्डर येत आहेत. एक कंप्लीट केली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघतील का आणि गुंगारा देऊन क्षेत्ररक्षकाला बॉल सीमारेषा पार निघून जाईल चौकाराकरिता. बघा लाईव्ह स्क्रीनवरनं पाहतोय खेळाडू होते मागे बॉलच्या येत असताना त्यांच्या डोक्यावरनं बॉलनं अचानक उसळी घेतली आहे. अचानक नव्हे या मैदानाचा आम्हाला चांगला ज्या पद्धतीने आपण मॅचेस पाहतोय कंटिन्यू बॉल बाउन्स होत असतो मागे आउटफील्डमध्ये सुद्धा. सागर पाटील यांनी माहिती पोहोचवली कारण मैदानाची आखणीच तशा पद्धतीने केलेली आहे. टप्पा पडल्यानंतर अचानक बाउन्स आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय चौकाराकरिता. धावसंख्या 24. या वेळेला मात्र भूषणनं उडवून फेकून दिलं या बॉलला. पुल करत असताना सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर भूषणच्या बॅटमधनं आलाय तडाखा. षटकार 6. धावसंख्या या 6 वाढून 30. स्कोरिंगची भूमिका संकेत दळवी अप्रतिम स्कोरिंग करतायत आमच्या सोबत. स्कोररची भूमिका खूप महत्वाची असते आणि ती मात्र ते पार पाडत असताना बघायला मिळते. धावसंख्या 30. फायटिंग टोटल तर कडक उभी केली आहे शिवकृपा या संघानं. भूषण 2-3 चेंडू 10च्या धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय. याही वेळेला फटका चांगला आहे. बॉल निघून जाईल. इट्स अ वन्स अगेन बॅक टू बॅक टू इन अ रो. सलगचा दुसरा प्रहार. बॉल सीमारेषा पार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. यतीन पाटील यांच्या हातामधनं एक कॅच सुटली त्यानंतर ज्या धावा आल्यात असं वाटतं मॅच त्या क्षणाला ऑन झाली आहे की काय. धावसंख्या 36. येणारे बॉल आहेत 18 करायच्या 37. 18 चेंडू 37 ची गरज. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. नेक्स्ट मॅच बिग फाईट नित्यसाई गणेशपुरी आणि रॉयल स्टनर मीरा रोड. रॉयल स्टनर मीरा रोड आणि त्याच्या विपक्षात नित्यसाई गणेशपुरी. पप्पूभाई यांचा संघ इन ऍक्शन. सागर पाटील कालच्या दिवसातनं जो शब्द दिला होता की या मैदानावर या वर्षी डीकेपी पाहुणीपाडा सिमरन 11 या नावानं मैदानामध्ये जेव्हाही उतरेल या मैदानावर आमचा डेफिनेटली चांगला परफॉर्म होणार कारण आम्ही आमच्या घरच्या मैदानावर आहेत आणि त्या शब्दाला मात्र ते कालच्या दिवसातनं जागले. खऱ्या अर्थानं SP बिलोशी सारखा संघ जो सध्याच्या घडीला या तालुक्यामध्ये अगदी अप्रतिम गोलंदाजीचा अटॅक ज्या संघाकडे त्यांना 4 षटकामध्ये संध्याकाळच्या सत्रात तब्बल 72 धावा ठोकण्याचा काल विक्रम केलाय. डीकेपी सिमरन 11
डीकेपी पाहुणीपाडा या टीमनं. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. बॅटिंग करण्याकरिता गेली 22 वर्ष ज्याने या टेनिस क्रिकेटची सेवा केली आहे, अनेक मैदानांवर ज्याच्या बॅटमधनं अप्रतिम फटकेबाजी बघायला मिळत असते, तो यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय. नाव आहे अर्थातच योगी पाटील. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल. हायलाइट्स या ठिकाणी मात्र दाखवले जात आहेत. भूषणचे फटके दाखवले जात आहेत. शेवटच्या एक षटकात 19 धावा आल्यात. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचत आहे. स्कोरर आमच्या साथीने जे बसलेत, संकेत दळवी. गोलंदाजी ट्रॅकवरनं सिद्धेश मोरे. बॉलिंग करण्याकरिता दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत. नितीनजी पष्टे साहेब यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचची नाणेफेक केली जाईल. टॉस बॉक्स मध्ये सूरज पाटील सह जोडले जातील. यावेळेला आडव्या बॅटनं फटका चांगला. योगी पाटील स्वतःचा क्लास दाखवत असताना 30 ला क्लिअर करतोय आणि बॉलला फेकून देतोय सरळ फॉरवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. बघा कशा पद्धतीने या फटक्याला मात्र एक्झिक्यूट केला. आधीच मनामध्ये ठरवलेलं 30 ला क्लिअर करायचंय. ज्या पद्धतीने अकलोलीकरांच्या विपक्षात मेघन पाटीलनं पहिल्या बॉलवर चौकार ठोकलेला, सेम त्याची कॉपी बुक बघायला मिळाली. सूरज सर इथेच. ओके चला या. रॉयल स्टर्नर्स मीरा रोड. यावेळेला प्रचंड वेगानं अपील केली जाते पंचांकडे. पंच या ठिकाणी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. पंचांकडे जोरदार अपील होती. पिचिंग जर का या ठिकाणी पाहिली तर नित्यसाई गणेशपुरी संघाने टॉस जिंकून मयुरेश काय निर्णय स्वीकारला आपण गोलंदाजी करण्याचा. ओके बॅटिंगसाठी प्रथम रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाला आमंत्रित केलंय. सिद्धेश मोरे दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळतीये. 2 चेंडू संपले, 4 धावा जोडल्या गेल्यात. यावेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायला गेले भूषण. डावचीची संधी आणि जयची विकेट होती, जी या मॅच मधली सर्वात महत्वपूर्ण विकेट आहे. कारण सूरज सर म्हणाले होते या हंगामात जय पाटील खूप फॉर्म मध्ये इन्फॉर्म बॅटर आहे, त्याची विकेट होती. परंतु वेगानं त्या दोघांमध्ये कॉम्बिनेशन चांगलं असल्या कारणानं त्या 2 धावा सिंगल. ओके भिवंडी ग्रामीण मधील 2 खेळाडू जे सध्याच्या घडीला या आपल्या तालुक्यामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये बघायला मिळतात, तिकडनं इकडे खेळायला येतात तेव्हा. त्यापैकी एक नाव आहे श्याम चौधरी. निलेशजी पाटील या ठिकाणी येत असताना छत्रपती ग्रुपचे या ठिकाणी माननीय निलेशजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. सोन्या पठारे साहेब यांचं आगमन झाले. छत्रपती ग्रुप मेंबर सूरजजी देसले, प्रमोदजी देसले, त्याचबरोबर पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप या संपूर्ण टीम मेंबर्स आपलं शिवकृपा वैतरणेश्वर चषक मध्ये हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. छत्रपती ग्रुप या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय त्यांचा परफेक्ट एक फ्लेक्स सुद्धा बघायला मिळतो आपल्याला. विकेटच्या अगदी मागे पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरनं सिद्धेश मोरे. 4 चेंडू संपलेत, 9 धावा खर्ची केल्यात. या वेळेला मात्र जयची कॅच उडाली आहे. मॅच मधली सर्वात महत्वपूर्ण कॅच त्या ठिकाणी राजने कंप्लीट केली आहे. विकेटचं बदल मिस्टर जय पाटील परतीच्या प्रवासाला. विकेट खेळाडू बाद. महत्वाची विकेट या मॅच मधली महत्वाची. त्या कशा पद्धतीने फिंगर रोल केलेले या बॉलवर आणि बॉल बराच उंच गेलेला. राजचंही तेवढंच कौतुक करावं लागेल. जवळपास राज डीप लॉंग ऑफला होते, तिकडनं लॉंग ऑनच्या रिझन पर्यंत जाणं म्हणजे डाऊन दी ग्राउंड क्षेत्रामधनं तो क्रॉस करून त्या बाजूला जाणं आणि तिकडे जाऊन अशा पद्धतीची इतक्या उंच गेलेली कॅच जी यावेळी कंप्लीट केली आहे, अगदी दर्जेदार.
नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मिस्टर यतीन पाटील प्रांगणाच्या आतमध्ये. सिद्धेश मोरे ओव्हर दी विकेटनं. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा पॅडी होते त्या ठिकाणी. आणि फरमाईश येते बँजोची धून ऐकायची पब्लिकला. संदीप जाधव अगदी थोड्याच वेळात पेशकश करतील बँजोची धून. धावा झाल्या स्कोर कार्डवर 10-10. विजय बटाला सर. कडक. मॅच कडे जाऊयात. षटक संपले पहिलं. धावा जोडल्या गेल्या 10. बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरिता योगेश दळवी गोलंदाजी ट्रॅक वरनं येत आहेत. सज्ज होईल राऊंडी विकेटनं. यावेळेला मात्र यतीनच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. कव्हरच्या क्षेत्रात मागे सुरेश बॉलला स्टॉप करताय. फेक करतील. एकच सिंगल या बॉलवर मिळतीये. दर्जेदार गोलंदाजी या ठिकाणी मात्र शिवकृपा संघाकडनं बघायला मिळतीये. हा त्यांनाच चलो ब्लू स्टार म्युझिकल ग्रुप सज्ज होईल राऊंडी विकेटनं. यावेळेला बॅटची एज घेतली आहे. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. लॉंग स्टॉपचा बॉल हा कोळकेवाडी टीमला नेहमी धोकादायकच ठरतो या मैदानावर. कारण एक आपल्याला या मैदानावर घडलेला तो कारनामा सर्वांना माहिती आहे. धावसंख्या या 4 वाढून 15 या अंकावर जाऊन पोहोचली. 1.2 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित समीकरण जर का इथून आपण पाहिलं 10 चेंडू 22 ची गरज आहे. यावेळेला मात्र कॅच उडलीये. मॅच मधली महत्वाची विकेट. योगी पाटील परतीच्या प्रवासाला. विकेटचं पतन. खेळाडू बाद. चला ब्लू स्टार म्युझिकल ग्रुप आमचा छत्रपती ग्रुप या ठिकाणी आले. त्यांना आपण जे आपलं वादन आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा. पंकज यावेळी मात्र बॅटिंग करण्याकरिता आल्या. जिथून पहिली मॅच एंड केली होती मला वाटते तिथूनच सुरुवात केली. ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलेत. बॉलला सरफ फेकून दिलं पहिल्याच बॉलवर. षटकार. 6 धावसंख्या या 6 ने वाढून मात्र पुढे जाऊन पोहोचली आहे. 21-21. राऊंडी विकेटनं पुढचा बॉल. याही वेळेला आता फटका फसलाय. बरीच उंची गाठली आहे. फिल्डर त्या ठिकाणी जज करतोय आणि कॅच मात्र त्या ठिकाणी ड्रॉप केली आहे. कॅच व्हायला हवी होती. मॅच मधली महत्वपूर्ण कॅच होती. पंकज मैदानामध्ये राहिला ज्या पद्धतीने त्याने पहिल्या इनिंग मध्ये लाईव्ह स्क्रीनवर पाहू शकाल. धावसंख्या मात्र 23-23.
सिद्धेश मोरे होते त्या ठिकाणी साधी सोपी कॅच मात्र ड्रॉप केली आहे. यावेळेला राहुल ऐरे सर या ठिकाणी मात्र दर्शवतात इट्स नॉन प्लेबल. वाईड चेंडू. धावसंख्या आपण पाहिली 1 न वाढून 24 या अंकावर जाऊन पोहोचेल. आमचा ब्लू स्टार म्युझिकल ग्रुप पुन्हा एकदा सज्ज झालाय. अगदी एक चेंडू नंतर आपण त्यांना संधी देणार आहोत. एक कडक यावेळेला आता मात्र वाचण्याचे चान्सेस नाही आहेत. विकेटचं पतन. थांबा एक मिनिट. धावा झाल्या 24. बचाव. हुर्रा. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर येणारे बॉल आहेत 6 करायचे आहेत 13. 6 चेंडू आणि 13 ची गरज. पप्प्याबाई कुठे आहेत पप्प्याबाई? सहा चेंडू विजया करता 13 ची गरज. स्वप्नील 6-13 असं समीकरण. बॉलिंग ट्रॅक वरनं सुरेश 6 आणि 13 असं समीकरण इथून आहे. गोलंदाज सुरेश सज्ज होईल ओव्हर दी विकेटनं गोलंदाजी करण्याकरिता. यावेळेला परफेक्ट चेंडू ब्लॉक मध्ये हाताळलेला. बॉल चाललाय लॉंगॉनच्या दिशेनं. एक या बॉलवर कंप्लीट आणि खराब फिल्डिंगचा प्रात्यक्षिक मैदानात बॉल सीमारेषा पार. चौकार 4. लाईव्ह स्क्रीनवर पाहू शकाल कशा पद्धतीने त्या ठिकाणी मिसफील्ड झाली आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्धेश मोरे होते. पुन्हा एकदा सिद्धेश मोरे. आता मात्र क्षेत्रक्षणामधनं धावा बऱ्याच गेल्यात हातातनं. पाच चेंडू 9 ची गरज. 5-9 असं समीकरण इथून बाकी. बॅकफुटला गेलेत. कट केलंय या बॉलला. ही यतीन पाटीलचा क्लास मैदानात त्याने दाखवलाय. बॉल सरळ निघून जाईल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. दन 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 करीत चौकार. ही यतीन पाटीलची ओळख आहे. ही यतीन पाटीलची खासियत आहे. मॅचला कशा पद्धतीने घेऊन जातो याचं उत्तम प्रात्यक्षिक त्याने दाखवलंय. आता पाहिलं आपण तर 4 चेंडूत 5 ची गरज. 4 चेंडू 5. मॅच मात्र आता इझी झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. ज्या क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही चुका केल्यात, ज्या फिल्डिंग मध्ये तुमच्याकडनं मिस्टेक झाल्यात, यावेळेला चुकीचा बॉल आणि त्या बॉलचा परफेक्ट आन्सर. बॅक टू बॅक सलगचा तिसरा चौकार यतीन पाटीलच्या बॅटमधनं. चौकार. थँक्यू. एका धावेची गरज आहे आता. फक्त एक धाव. यावेळेला पंचांकडे अपील केली जाते. वाईड चेंडू पंचांनी दर्शवले. मॅच या ठिकाणी फिनिश. विजय झाली टीम गावदेवी क्रिकेट क्लब अकलोली. विजयी टीमचं करूयात खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम शिवकृपा. ज्या मिसफील्ड झाल्या त्या मिसफील्ड मात्र थोड्याशा डोकेदुखी ठरल्यात.